अभी कई टाइप के अपन ने इसमें लाए हैं। सबसे पहले अपन ने मुद्दा रखा था अर्थसंकल्प शहरासाठी मालमत्ता कर आपण कुठल्याही प्रकारचा आपण टॅक्स वाढविलेला नाही सध्या। ते परभणी वासियांना आपण यावर्षी बजेट सेशन मध्ये आपण टॅक्स वाढविलेला नाही। दुसरा, नागरिकांना जे सुविधा मिळण्याबाबत आपण 70 असे स्कीम्स आहे जे ऑनलाईन आपण अवेलेबल केले जे प्रोग्राम आहे। त्यानंतर नवीन अर्थसंकल्प नागरिक घरोघरी कचरा जमा करण्यासाठी नियोजन केले जाईल। बायोमायनिंग द्वारे साठलेले जे कचरा आहे शून्य करण्याचे ते आम्ही प्रयत्न करू। शासन मंजूर केलेले भूमिगत गटार योजना ते आता फ्लोट मध्ये ते टेंडर ऑनगोइंग मध्ये आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर ते चालू होईल। आणि पाचवा जे म्हणजे सट्टा जे आहे 21.98 कोटी रुपये समांतर पाणी पुरवठ्यासाठी आपण दिलेला आहे। शहरवासीकरता केंद्रीय सरकारच्या सहाय्यातून पीएम योजनेमधून आपण सिटी बस चालू केलेली करण्याचा प्रयत्न करतो, ते होणार आहे। आणि आठवा आणि शेवटचा जे गुंठेवारी नियमित करण्याकरिता आम्ही ते पण चालू करतो। अजून काय आपले बोलायचे तर बोला। आता जसे की आपल्या माननीय नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले की जसं परभणीमधलं इथे नटराज रंग मंदिर असेल किंवा गार्डनच्या संदर्भात जसं साहेबांनी सांगितले की तिथे येणाऱ्या नागरिकांसाठी चार्ज लावण्याची काही अशी तरतूद केली जाणार, काय सांगणार? आता ह्या विषय आम्ही पुढच्या जीबी मध्ये घेतलाय। व्यवस्थित ह्याच्यावर विचार विमर्श करून आम्ही नंतर ह्याच्यावर कोणतेही ठाम निर्णय घेऊ। कुत्र्याच्या बाबतीत आम्ही ते आता जे अगोदरचे प्रशासनाचा जे वेळ होता त्या वेळमध्ये ते सध्या नव्हता का स्टार्ट नव्हता। आता आम्ही जेव्हापासून पदभार घेतला त्या अनुषंगाने कमिशनर साहेबांना पण आम्ही संमत येऊन आम्ही एक निर्णय घेतला। आम्ही ते हेडला आम्ही पैसे टाकले आणि ते ऍक्टिव्ह पण झालेलं आहे। बरेच प्रमाणे ते कुत्रे उचललेले आहेत आणि त्याच्यावर जी शस्त्रक्रिया करायची होती ते पण केलेली। समोर शहराचे रस्त्यावर बंद आहे। तुम्ही जे विचारता प्रथम तर मला ऐकू येत नाही। तुमचा जर प्रश्न कोणी मांडू शकते ते मांडा। महानगरपालिकेच्या वतीने जे शहरामध्ये विविध ठिकाणी स्वच्छतागृह आहेत, तर हे फक्त काही ठिकाणी तुरळक ठिकाणी चालू आहेत आणि बाकीचे स्वच्छतागृह बंद आहेत। तर या संदर्भात काय आपण काय करू, फर्स्ट ऑफ ऑल ह्याचे ऑडिट करून घेऊ आणि त्यानंतर तुम्ही हे प्रश्नावर मी तुम्हाला नक्की उत्तर देऊ। प्रशासक काळामध्ये परभणीचा सगळा बोजबारा वाजला होता। आता परभणी शहर महानगरपालिकेत सत्ता बसलेली आहे। आजचे दिन कधी ना शहरवासियांसाठी आजचे दिन आता चालू झालेले भया, थोडा वेट अँड वॉच करा। आम्ही प्रयत्न करत आहात की शहराचे जे विकास कामे आहेत त्याला आम्ही गती देऊन तुम्हाला नक्की तुम्हाला व्हिजिबली तुम्हाला दिसेल, म्हणण्यापेक्षा तुम्हाला व्हिजिबली दिसेल।